आपल्या सगळ्यांना नमस्कार। आज मी आपल्या सर्वांनाच धन्यवाद देते। मला राष्ट्रवादी पक्षाने राज्यसभेची उमेदवारी दिली। राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते सर्वांनीच या माझ्या पदासाठी भरभरून सर्वांनीच मान्यता दिली आणि आज आपल्यासमोर मी एक खासदार म्हणून इथे उपस्थित होण्यासाठी सर्वांचं पाठबळ आहे आणि आपल्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देऊ इच्छिते। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। राज्यसभेचे खासदार म्हणून मला निवडून देत असताना आज ज्या कार्यकर्त्यांनी, ज्या पदाधिकाऱ्यांनी, ज्या सर्वच तळागाळातल्या जनतेने माझ्या या पाठिंब्यासाठी, या निवडीसाठी तळमळीने प्रयत्न केले, त्या सर्वांचाच मी सुरुवातीला आभार मानते। आज माझ्या निवडीबद्दल राष्ट्रवादी पक्षाच्या या पुणे जिल्ह्यातल्या सर्वच माझ्या पदाधिकाऱ्यांनी जो माझ्या स्वागताचा इथे उत्साह ठेवलेला आहे, त्या माझ्या सर्वच कार्यकर्त्यांचा आजचा हा उत्साह बघूनच माझ्या या पुढील काळातील ऊर्जेसाठी, माझ्या भरभरून कामासाठी ही ऊर्जा हीच मला बळ देणारी असणार आहे आणि या ऊर्जेवरच मी माझं पुढचं काम करणार आहे। आपल्याला माहिती आहे की बारामती मतदारसंघामध्ये लोकसभेसाठी प्रचार करत असताना अनेक गोष्टींचा मला ज्या मतदारसंघामध्ये फिरत असताना अनेक गोष्टी जाणवल्या आणि आपल्याला माहिती आहे की बारामती मतदारसंघामध्ये माझे एकच ध्येय होतं की बारामती विधानसभा मतदारसंघासारखाच विकास इतर तालुक्यातल्या मतदारसंघामध्ये करण्यासाठी माझा नेहमीच प्रयत्न असणार आहे आणि इथून पुढच्या काळातही त्या पद्धतीने काम करण्यासाठी मला माझी जनता बळ देईल यावर माझा विश्वास आहे। नक्कीच कुठलीही चांगली काम करण्याची संधी असेल तर आपण त्या संधीचं सोनं करण्यासाठी माझे नक्कीच प्रयत्न असतील। लोकसभेमध्ये तुम्ही सर्व मतदारसंघात फिरला, तिचा प्रतिसाद अतिशय चांगला होता असं सातत्याने सांगितलं जात होतं, पण जो पराभव झालेला आहे याची कारणं नेमकी काय आहेत? ती कारणं तुम्ही शोधलेली आहेत, कुठे तुम्ही या प्रचारामध्ये कमी पडला? खरं तर लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान आम्ही जिथे जिथे जात होतो तिथे प्रतिसाद अतिशय चांगला होता, पण जनतेचा कौल हा मान्यच करावा लागेल आणि आम्ही सगळेजणच आत्मपरीक्षण करत आहोत। नक्कीच काय घडलं असेल याची आम्ही सगळेजण कारण मीमांसा करत आहोत आणि नक्कीच त्याच्यावरती आम्ही सगळेजण मिळून तोडगा काढू। पुणे शहर पक्षाने ठराव देखील मांडला की तुम्हाला राज्यमंत्री देण्यात यावं, ज्या पद्धतीने राज्यसभेचा ठराव केला होता त्या पद्धतीने मंत्री पदाचा देखील ठराव केलेला आहे, या संदर्भात काय वाटतं? माझ्या पक्षातील लोकांचा हा मोठेपणा आहे की त्यांना माझ्याकडून भरपूर अपेक्षा आहेत आणि मला असं वाटतं की जर संधी मिळाली तर नक्कीच त्यासाठी प्रयत्न करणं आणि त्या संधीचं सोनं करणं माझं काम आहे आणि त्यासाठी मी जरूर प्रयत्न करेन। आता आपण म्हटलं की बारामतीचा विकास जसं मला सगळीकडे करायचं आहे, त्याच बारामतीकरांनी तुमच्या पाड्यात बदल टाकले। काँग्रेसच्या भारात मतदान झालं की मी इलेक्शन भांड्यावर फिरलं। आपल्याला माहिती आहे की आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे आम्ही याच्यावरती सगळेजण विचारमंथन करत आहोत, आत्मपरीक्षण करत आहोत आणि नक्कीच काय घडलंय याचा विचार करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही याच्यावर नक्कीच विचार करून पुढची वाटचाल करू आणि मला वाटतं की येणाऱ्या निवडणुकीमध्ये
असं काही दिसणार नाही. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय प्रयत्न असणार काय तुमच्याकडनं फेरबदल केले जाणार काय आढावा घेतला जाणार? नक्कीच सगळेजण मिळून आता पक्ष, राष्ट्रवादी पक्ष, त्यांचे सर्वच वरिष्ठ नेते सगळेजणच हे सगळं ठरवतील आणि याच्यावरती पुढची वाटचाल ठरेल. खरं तर असं बोललं जातं बारामतीत की लोकसभेला सुद्धा येतं आणि विधानसभेला दादा असं चित्र आहे. तरी पण आता काही जण नवीन दादा म्हणून इच्छुक राहिले, उमेदवारी लढायची म्हणतायत, तुमच्या घरातले आहेत. मला असं वाटतं की प्रत्येकाला इच्छा असायला पाहिजे, इच्छा असाव्यात. शेवटी जनता ठरवेल काय करायचं ते. विश्वास नव्हता असं काही सोडून जातील त्यामुळे खासदारकी घरातून द्यावी लागेल. ते त्यांना वाटलेला प्रश्न आहे, त्याच्यामुळे आपण त्यांनाच विचारलेलं बरं. निलेश लंके जे खासदार आहेत, आता खासदार म्हणून आलेले आहेत, आज काल एका गुन्ह्याला जाऊन भेटलेल्या आहेत, त्याच्यावरून आता बराच वाद निर्माण झालेला आहे. ज्यावेळेस पार्थ पवार त्या भेटीला गेले होते तेव्हा याच गटाकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येते. आता ते खासदार आहेत ते सुद्धा तिथं भेटून आले. आता आपल्याच माध्यमातून हे रान उठवलं गेलं होतं, पण मला असं वाटतं की एवढं पार्थ पवारांवरती रान उठवलं गेल्यानंतर हा व्यक्ती कोण आहे हे नक्कीच सगळ्यांनाच माहिती होतं. त्याच्यामुळे परत ही घटना घडली याची कारण मी मला वाटतं की त्याचं विचारमंथन झालं पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.